नमस्कार मैत्रिणींनो. तर चला मी आज बनवणार आहे हा आपला जो खवा आहे ना याची गुलाबजामुन. तर हे खवा आहे ना आपण गावाकडून आणलेला आहे, घरगुती खवा आहे, म्हणजे विकतच आणलाय पण घरगुती बनवलेला आहे आपला. तर आहे ना हा 1 किलो खवा घेतलाय मी आणि त्याच्यासाठी ना आपल्याला मैदा पण याच्यात टाकायचा आहे. तर मी तुम्हाला दाखवते की हे जे आपण खवा घेतलाय ना मी व्यवस्थित असा हा पुरून वगैरे घेतला होता आणि अगोदर आपल्याला बराच वेळ ना मिक्स करून घ्यायचे, नुसत्या खव्याला मळून घ्यायचे, कारण आपल्याला याच्यात खाता सोडा न टाकता गुलाबजामुन करायची त्याचे आपल्याला. कारण जेवढा तुम्ही मळून घ्याल ना तेवढे खुसखुशीत असे मऊ आणि सॉफ्ट आपले गुलाबजामुन तयार होतात. खाता सोडा टाकायची गरज पडत नाही. तर मग त्यासाठी ना असं 5-10 मिनटं पहिलं त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यात थोडासा मैदा घालायचा आहे, कारण घरगुती आपला हा खवा असल्यामुळे पूर्ण तेलकट आणि एकदम लूज आहे. तर जास्त पण नाही, मी त्याच्यात जेवढा म्हणजे सपदन तेवढाच घालणार आहे. तर अगदी असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर हे पहा मी एकदम असं व्यवस्थित आहे ना याला मळू घेतलाय 10 मिनटं आणि आता अगदी छान असं झालाय, कारण तो फ्रीजमध्ये होता ना, फ्रीजरमध्ये ठेवलेला खराब होऊ नये म्हणून, गावाकडून आणलेला आहे. आणि आता आपण आहे ना हे बघा मैदा घेतलेला 1 वाटीभर, तो आपल्याला लागल तसा घालायचा आहे. वाटीभर पूर्ण तर लागणारच आहे कारण खवा आपला जास्त असल्यामुळे. आणि आता आपण मैदा घातल्याच्या नंतर पण आहे ना त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. ह्या अशा पद्धतीने हे छान असं मळून झालेलं आहे आपलं. आणि मी जास्त पण मैदा वापरला नाही, कारण मैदा जास्त चांगला नसतो त्याच्यामुळे. आणि आता आपण अशा गोळ्या काढून घेऊ आणि तळायचे, व्यवस्थित चिरटणार वगैरे नाही अजिबात, एकदम सॉफ्ट, कारण खवा आपला हात चांगला आहे. तर हे पहा आपल्या अशा गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. अगदी असं व्यवस्थित हातावर आहे ना त्याला हे करून घेतलं, फुटत नाही मध्ये तेलामध्ये आपला. पहा आपण गॅस पेटून घेऊ. गॅस पेटून घेतला, कढई ठेवली मी गॅसवरती. आपल्याला याच्यात तेल टाकायचे. तर मी आधी थोडंसं तेल टाकते, नंतर जरी लागलं तरी आपण टाकू शकतो. हे पहा असे छान असे तळून घेतलेले इथं. जास्त पण आपल्याला हे करायचे नाही काळसर आणि जास्त पण कच्चे ठेवायचे नाही. थोडे करून आहे ना आपण टाकून घेऊन एकदम असे व्यवस्थित तळलेले इथं. जास्त पण आपण काळपट केलेले नाहीत आणि जास्त पण म्हणजे कलर आपला एकदम अगदी छान असा आलेला आहे, ब्राऊन. ते अगदी छान फुगले तेलात सुद्धा, आणि आणखी पाकात टाकलं तर खूपच छान फुगतील. असेच आपण थोडे करून टाकून तळून घेऊया. टोप घेतलेला आहे आणि ह्या टोपाने ना आपल्याला 2 टोप साखर टाकायची चाचणीसाठी, कारण 1 किलोचा आपला खवाच होता आणि त्याच्यात 1 मोठी वाटी मैदा. आणि ह्याच टोपाने आपल्याला पाणी टाकायचं. याच्यात 2 टोप साखर आहे, 2 टोप पाणी टाकू. आणि आपल्याला तळलेला आहे ना चांगली अशी चाचणीला तार येईपर्यंत पाक करून घ्यायचं. आपल्याला आहे ना याला 10-15 मिनिटं सारखं असं सतत हलत राहायचंय, कारण आपल्याला पाक तयार करायचा आहे. चांगला असा तार पडेपर्यंत, जास्त पण घट्ट नाही, पण तरी पण व्यवस्थित चाचणी झाली की आपले गुलाबजामुन व्यवस्थित फुगतात त्याच्यात. आणि आपल्याला आहे ना पाकामध्ये 2-3 इलायची टाकून घ्यायची. आता तर हे पाक आहे ना आपला अगदी छान असा तयार झालेला आहे, आपल्याला हवा तसा. कारण जास्त चिकट पण नाही आणि लय एकदम पातळ नाही ठेवायचं, मग त्याला व्यवस्थित गोडपणा पण येत नाही आणि फुगत नाहीत, भिजत नाहीत व्यवस्थित आपले गुलाबजामुन. तर हा पाक असा फक्त तार येईपर्यंत करायचा आपल्याला पाक. आता आपल्याला ना गॅस बंद करून घ्यायचा आहे. बंद केला गॅस आणि अगदी छान पाक आपला आहे ना तयार झालेला आहे. तर आपण आता ना त्याच्यात लगेच गरम याच्यातच सोडायचं, म्हणजे आपले व्यवस्थित असे
गरम याच्यातच आपण असे सोडून घेतले तर असे सगळेच आपल्याला त्याच्यात सोडून घ्यायचे लगेच. हे पहा आपले टाकून झालेले आहेत सगळे आणि आपल्याला त्याला रात्रभर असंच याच्यात पाकामध्ये भिजत ठेवायचे मुरायला आणि नंतर ते आपले खाण्यासाठी रेडी होतील. पाक आपला व्यवस्थित येईल. तर हे पहा गुलाबजामुन आहेत ना आपले एकदम व्यवस्थित असे पाकात भिजलेले आहेत आणि पाक पण असा व्यवस्थित छान असा एकदम घट्ट झालेला आहे, पातळ नाही. तर हे पहा मी तुम्हाला दाखवते, एकदम सॉफ्ट झालेले इथं अगदी छान अशा आतपर्यंत मुरलेत, पटकन फुटते.